study about the first electron displacement effect, and that is the inductive effect. Means in this video we have to study about how the movement of electron takes place, that we call as mobility of electron, which can be explained in the various kinds of effect, which is called as inductive effect, electromagnetic effect, resonance effect, which is also called as mesomeric effect, hyperconjugation effect. All these are the electron displacement effect. In that the electron is moved from one place to another place, but in the form of different kind of orbitals, different kind of bonding. So on the basis of that effect are of different types. Now first of all we have to study about the inductive effect. Now in this, which kind of bond moves, how the bond moves, when the bond moves, when the bond displaces from one place to another place. So that we have to discuss in this effect. म्हणजे या इफेक्ट मध्ये इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर, इलेक्ट्रॉनची शिफ्टिंग, इलेक्ट्रॉनची मूवमेंट ही कोणत्या फॉर्म मध्ये होते, कोणत्या बॉन्डच्या अलॉंग होते, ह्या सर्व गोष्टीची आपल्याला इथं स्टडी करायची आहे. तर मग बघा आता इंडक्टिव्ह इफेक्ट. हा इफेक्ट शिकण्याच्या अगोदर हा इफेक्ट कशाशी संबंधित आहे त्याच्याबद्दल आपण विचार करूयात. आता बघा, एखादा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे, स्पेशल. समजा हा हायड्रोजन आणि हा आहे क्लोरीन, यांच्यामध्ये आहे सिंगल सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड. आता बॉन्ड जेव्हा सिंगलच असेल, सिंगल कोव्हॅलेंट असेल, तेव्हा तो नेहमी सिग्मा असतो. जर तो डबल बॉन्ड असेल तर त्याच्यामध्ये एक सिग्मा आणि एक पाय बॉन्ड असेल, आणि जर तो ट्रिपल बॉन्ड असेल त्याच्यामध्ये दोन पाय बॉन्ड, एक सिग्मा बॉन्ड असेल. त्याच्या बॉन्डचं फॉर्मेशन कसं होतं हे आपण हायब्रिडायझेशन कन्सेप्टद्वारे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहिलेलाच आहे. आता इथे मात्र आपल्याला याच्याबद्दल विचार करायचा आहे की पहा, आता हा जो बॉन्ड आहे ना, हा बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे, सिंगल सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड. सिंगल बॉन्ड आहे, सिग्मा बॉन्ड आहे, कोव्हॅलेंट आहे. तर मग आता याच्यामध्ये पहा, कोव्हॅलेंट बॉन्ड जर म्हटलं तर तो बॉन्ड दोन ॲटमच्या इलेक्ट्रॉनच्या इक्वल शेअरिंगने तयार होतो. शेअरिंग इक्वल आहे, पार्टनरशिप इक्वल आहे, भागीदारी समान आहे. पहिल्याने एक इलेक्ट्रॉन दिला, दुसऱ्याने एक इलेक्ट्रॉन दिला. तर मग बघा याच्यामध्ये कसं आहे, आपलं एक्सपेक्टेशन असं असेल की तो बॉन्ड त्या दोन ॲटमच्या 100% सेंटरला असला पाहिजे. That bond must be at the center of these two atoms, hydrogen and chlorine. हायड्रोजन आणि क्लोरीनच्या एक्झॅक्ट सेंटरला तो बॉन्ड असणं आवश्यक असेल, कंपल्सरी असेल. आता मग बघा, जर हा बॉन्ड दोन्हीच्या सेंटरला आहे तर नेमकं इथं काय घडतंय ते बघा. आपली अपेक्षा आहे की तो सेंटरला पाहिजे, पण तो सेंटरला राहत नाही. मग तो नेमकं जातो कुठे त्याच्याबद्दल आपण विचार करूया. आता बघा, हा हायड्रोजन आहे, याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी क्लोज टू 2.2 आहे. हा क्लोरीन आहे, याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी क्लोज टू 3.0 आहे. मग आता अशा वेळेस काय होतं की हा बॉन्ड सेंटरला न राहता दॅट बॉन्ड इज स्लाइटली शिफ्टेड टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे त्याच्याकडे तो बॉन्ड स्लाइटली शिफ्ट होतो, म्हणजे थोडासा सरकतो. आता बघा, समजा हा हायड्रोजन, हा क्लोरीन आहे आणि या दोन्हीच्या मध्ये हा बॉन्ड आहे, हा बॉन्ड. तर हा बॉन्ड काय होतो, त्या क्लोरीनच्या बाजूने थोडासा शिफ्ट होतो. फक्त कंप्लीटली त्याला मिळत नाही त्या क्लोरीनला हा बॉन्ड, या बॉन्डचे दोन इलेक्ट्रॉन, पण फक्त ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे त्याच्याकडे तो बॉन्ड स्लाइटली शिफ्ट होताना आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे बघा, हा बॉन्ड क्लोरीनच्या बाजूने शिफ्ट झालेला आहे, हायड्रोजन पासून दूर गेलेला आहे. म्हणजे ज्याच्याकडे तो बॉन्ड शिफ्ट झाला त्याच्यावर येतो पार्शियल निगेटिव्ह चार्ज, ज्याच्यापासून दूर गेला त्याच्यावर येतो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. या डेल्टाला पार्शियल म्हणजे अगदी कमी प्रमाणात, पूर्णपणे निगेटिव्ह कधी आला असता जेव्हा दोन्ही इलेक्ट्रॉन त्या क्लोरीनला मिळालेले असते, परंतु त्या क्लोरीनला दोन्हीही इलेक्ट्रॉन मिळालेले नाहीत. हायड्रोजनने दोन्ही इलेक्ट्रॉन गमावलेले नाहीत. आणि त्याच्यामुळे मग काय होतं की फक्त इन्फ्लुएन्स, त्याला आपण प्रभाव असं म्हणताय, की बॉन्ड त्याच्याकडे शिफ्ट झाल्यामुळे त्याच्यावर तिथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज, व्हाईल दुसरा जो ॲटम आहे त्याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो. आणि म्हणून या ठिकाणी होतं काय की हिअर that bond is slightly shifted towards more electronegative atom
and that atom acquires partial negative charge while other atom acquires partial positive charge. This overall process is called as polarization. That compound is called as a polar compound, and this effect is called as an inductive effect. Means this is the process of polarization. Polarization या प्रोसेसला आपण बोलणार polarization, या कंपाउंडला आपण बोलणार polar compound. And this permanent polarization, the permanent polarization of single sigma covalent bond, permanent polarization of single sigma covalent bond, single sigma covalent bond joined between two atoms, joined between two atoms having different electronegativity, so this effect is called as inductive effect. या इफेक्टला आपण इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, त्या सिंगल सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्डचं परमनंट पोलरायझेशन होतं. आणि ते परमनंट पोलरायझेशन का होतं, कारण त्या दोन ॲटमच्या मध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स असल्यामुळे तो जो बॉन्ड आहे तो बॉन्ड ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त त्याच्याकडे स्लाइटली शिफ्ट होतो. म्हणजे बघा पॉइंट तुम्ही कसं सांगणार पोलरायझेशन बद्दल. पोलरायझेशन म्हणजे काय की when two atoms are joined by single sigma covalent bond and having different electronegativity, then this single sigma covalent bond shifted towards more electronegative atom and that atom acquires partial negative charge. ज्याच्याकडे तो बॉन्ड गेलेला आहे त्याच्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो आणि ज्याच्यापासून तो दूर गेलेला आहे त्याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो. तर ह्या प्रोसेसला पोलरायझेशन म्हणायचं आणि या परमनंट पोलरायझेशनलाच आपण या ठिकाणी इंडक्टिव्ह इफेक्ट असं इथं म्हणता येतं. तर ही या इंडक्टिव्ह इफेक्टची डेफिनेशन झाली. दिस इज द डेफिनेशन ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे तुम्हाला ही डेफिनेशन लक्षातच आलेली असेल की बघा हे दोन ॲटम आहेत यांच्यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स आहे. म्हणजे एकाची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आणि दुसऱ्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त. तर ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे त्याच्याकडे हा बॉन्ड स्लाइटली शिफ्ट होतोय आणि ज्याच्याकडे शिफ्ट झालाय त्याच्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज, त्याच्यापासून तो बॉन्ड दूर गेलेला आहे त्याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आता याच्याबद्दल आपण काही पॉइंट्स या ठिकाणी शिकूयात. या इंडक्टिव्ह इफेक्ट बद्दल वेगवेगळे पॉइंट्स आहेत, त्या पॉइंट्सचा आपण या ठिकाणी विचार करूया. सगळ्यात अगोदर म्हणजेच काय की दिस इफेक्ट इज शोन बाय स्ट्रेट लाईन एरो. ओके, स्ट्रेट लाईन म्हणजे ती स्ट्रेट लाईन ही अशा प्रकारची असते. स्ट्रेट लाईन एरो हा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट आपण अशा प्रकारच्या स्ट्रेट लाईन एरोने दाखवतात. आता ह्याच्या अपोजिट पॉइंट इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट मध्ये आहे. तो इफेक्ट आपण याच्या नंतर लगेच शिकणारच आहोत. तर मग बघा आता हा जो इफेक्ट आहे इंडक्टिव्ह इफेक्ट हा आपण स्ट्रेट लाईन एरोने दाखवतोय. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा एरो बघायला मिळेल बॉन्डच्या मध्ये एक अशी रेषा आपण ओढलेली असते, तर अशा प्रकारच्या एरोने जर तो इफेक्ट दाखवला तर 100% म्हणायचं की हा इफेक्ट आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, नंबर सेकंड, in this there is formation of partial charges takes place. तर याच्यामध्ये जे चार्जेस तयार होतात तर ते चार्जेस पार्शियल असतात. म्हणजेच काय पार्शियल चार्जेस ह्याचा अर्थ काय असतो की जर पूर्णपणे इलेक्ट्रॉन मिळाले तर कंप्लीट चार्ज येतो आणि जर पूर्णपणे इलेक्ट्रॉन नाही मिळाले तर मग त्या ठिकाणी त्याच्यावर अर्धवट चार्ज येतो, त्याला आपण पार्शियल चार्जेस म्हणतात. तर अशा प्रकारचे पार्शियल चार्जेस या इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये तयार झालेले आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर नंबर नेक्स्ट पॉइंट, तिसरा महत्त्वाचा पॉइंट
तो म्हणजे याच्यामध्ये कोणता आहे बघा की या ठिकाणी स्ट्रेट लाईन एरो पार्शियल चार्जेस. नंबर 3 ह्या इफेक्ट मध्ये पार्शियल चार्जेस तयार होण्याचे कारण असे आहेत की याच्यामध्ये कोणताच ॲटम इलेक्ट्रॉन लूज किंवा इलेक्ट्रॉन गेन करत नाही. इन दिस एनी ॲटम in this any atom does not loses or gains electron. म्हणजे कोणताच ॲटम इलेक्ट्रॉन लूज करत नाही किंवा कोणताच ॲटम इलेक्ट्रॉन गेन करत नाही. म्हणजे पुढच्या काही इफेक्ट मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन गेनिंग आणि लूजिंग याची प्रक्रिया बघायला मिळेल. पण या इफेक्ट मध्ये मात्र फक्त आणि फक्त हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड एका ॲटम कडे स्लाइटली शिफ्ट होतो. याच्यामध्ये कोणताच ॲटम इलेक्ट्रॉन लूज करत नाही किंवा इलेक्ट्रॉन गेन करत नाही. तर अशा प्रकारची प्रक्रिया आपल्याला या इफेक्ट मध्ये बघायला मिळते. नंबर 4 चौथा पॉइंट आपण याच्याबद्दल काय सांगू शकतोय की इट इज गिवन बाय टू ॲटम्स. इट इज गिवन बाय टू ॲटम्स having different electronegativity. having different electronegativity. अशा दोन ॲटमच्या मध्ये आपल्याला हा इफेक्ट बघायला मिळतो की त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटीचा डिफरन्स असणं आवश्यक आहे. म्हणजे जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तर तो इलेक्ट्रॉनचा पेअर रिपेल करतो. जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तो इलेक्ट्रॉनचा पेअर रिपेल करतो. रिपेल पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अँड दॅट इफेक्ट इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. अशा प्रकारच्या इफेक्टला आपण पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असं म्हणतात. आणि जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे तर तो काय करतो, इलेक्ट्रॉनचा पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. अट्रॅक्ट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. सो दॅट काइंड ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. तशा प्रकारच्या इफेक्टला आपण निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असं इथं म्हणतात. आता पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवणारे घटक कोणते आहेत आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवणारे घटक कोणते आहेत त्याच्याबद्दल देखील आपण पुढे विचार करणार आहोत. पण त्या दोन ॲटम मध्ये ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी तर तो स्वतःपासून दूर इलेक्ट्रॉनचा पेअर रिपेल करतो आणि ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त तर तो स्वतःकडे इलेक्ट्रॉनचा पेअर अट्रॅक्ट करतो. तर अशा प्रकारचे दोन प्रकारचे इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला इथं बघायला मिळतात. एक म्हणजे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि दुसरा म्हणजे निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आता नंबर नेक्स्ट पुढचा पॉइंट तो म्हणजे कोणता की इन दिस ओनली शिफ्टिंग ऑफ सिग्मा बॉन्ड टेक्स प्लेस. इन दिस या इफेक्ट मध्ये फक्त कुणाची शिफ्टिंग होते, सिग्मा बॉन्डची. शिफ्टिंग ऑफ ओनली शिफ्टिंग ऑफ सिग्मा बॉन्ड टेक्स प्लेस. फक्त आणि फक्त सिग्मा बॉन्डची शिफ्टिंग होते. पाय बॉन्ड या इफेक्ट मध्ये शिफ्ट होत नाही. फक्त शिफ्टिंग ही कोणत्या बॉन्डच्या अलॉंग होते, सिग्मा बॉन्डच्या अलॉंग आपल्याला या इफेक्ट मध्ये बघायला मिळते. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इट इज अ परमनंट इफेक्ट. आता हा इफेक्ट परमनंट का आहे त्याचं कारण आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट बघितल्यानंतर कळणारच आहे. हा इफेक्ट परमनंट आहे म्हणजे परमनंटली पाहायला भेटतोय की कोणत्या स्पेसिसचा अटॅक केलाय का, कोणत्या स्पेसिसचा अटॅक केला नाही का, एखादा स्पेसिस त्याच्यातनं काढून घेतला किंवा एखादा ऍड केला तर त्याचा परिणाम या इफेक्टवर होत नाही. म्हणून हा इफेक्ट परमनंट इफेक्ट आहे. आपण जर पुढचा इफेक्ट बघितला इलेक्ट्रोमॅग्नेटिक, हा टेम्पररी आहे. त्याचं टेम्पररी असण्याचं कारण काय आहे हे आपण त्याच्यामध्ये शिकणारच आहोत. परंतु हा परमनंट असण्याचं कारण काय की हा कोणत्याही कॅटॅलिस्ट किंवा कोणत्याही एजंटच्या उपस्थितीमध्ये हा इफेक्ट बघायला भेटत नाही. जेव्हा दोन ॲटम मध्ये सिंगल सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड असेल आणि त्यांच्यामध्ये डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल तर त्यावेळेस आपल्याला हा इफेक्ट बघायला भेटतो. जो कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असतो तर तो त्याच्यापासून दूर इलेक्ट्रॉनचा पेअर रिपेल करतो. व्हाईल ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते तर तो स्वतःकडे इलेक्ट्रॉनचा पेअर अट्रॅक्ट करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, जिकडं
जिकडं हा रिपेल होतो, ज्या साईडनं हा बॉन्ड जातो, तर त्याच्यावर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ही फक्त वाढते. इलेक्ट्रॉन त्याला मिळत नाही, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी फक्त वाढते आणि डेन्सिटी वाढल्यामुळं त्या ॲटमवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो. त्याच्यापासून हा इलेक्ट्रॉनचा पेयर दूर जातो, तर त्याच्यावरचा इलेक्ट्रॉनचा प्रभाव कमी होतो, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी होते आणि त्याच्यामुळे त्याच्यावर चार्ज हा पार्शियल पॉझिटिव्ह येतो. ओके, तर हा आहे पूर्णपणे इंडक्टिव्ह इफेक्ट. बघा आपल्या पूर्णपणे लक्षात आला का? सर्व कन्सेप्ट आपण याच्यामध्ये तुमच्या समोर मांडलेले आहेत. पण तरी देखील तुम्हाला जर एखाद काय डाऊट असेल तर आपण कॉमेंटमध्ये ते एक्सप्रेस करावं. ओके.